असे छोटे छोटे त्रास देऊन कार्यकर्त्यांना किंवा सामान्य कार्यकर्त्याला संपवण्याचा थांबवण्याचा प्रकार हा चालू आहे। भाजप छोट्याशा सह्यांच्या मोहिमेला घाबरला। असे जर हे भिंत रंगवणार असतील तर पुणे शहरात अख्ख्या भाजपवर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? आता सगळीकडे देशभरात लोकसभेची रणधुमाळी व्हायला सुरू झाली आहे। लोकसभेचे वारे वाहू लागलेत आणि त्यानंतर पुन्हा एकदा माझ्या मागे पाहू शकत असाल तसं पक्षाकडून विविध प्रकारे जाहिराती केल्या जात आहेत। मात्र याच कालावधीत अनेक आंदोलनं आणि आंदोलनांच्या माध्यमातून विरोधक सरकारवर निशाणाही साधत असतात। अशाच एका आंदोलनात शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे पुणे शहराचे प्रसिद्धी प्रमुख अनंत गरज यांच्यावर गुन्हा दाखल झाला आहे। हा गुन्हा नेमका काय आहे आणि कशामुळे हा गुन्हा दाखल झाला या संदर्भात त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आनंदजी, एक आंदोलन तुम्ही केलं, त्या आंदोलनामुळे आता तुमच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे, शहर विद्रुपीकरण केलं। नक्की काय गुन्हा आहे आणि आंदोलन काय होतं? आंदोलन एकदम साधं होतं, महाराष्ट्रातल्या जनतेच्या मनातलं आंदोलन होतं। सध्या पुण्यामध्ये असो महाराष्ट्रामध्ये असो गुंडशाही आणि झुंडशाही जी चालली आहे राजकीय जीवनातली असो किंवा सगळीकडची असो, या झुंडशाही आणि गुंडशाहीच्या विरोधामध्ये पुणे शहर शिवसेनेच्या वतीने पुणेकरांच्या प्रतिक्रिया व्यक्त करण्यासाठी आम्ही सह्यांची मोहीमचं आयोजन पुणे शहरामध्ये आपल्या शनिवारच्या इथे घेतलं होतं। विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीत आणि विश्रामबाग पोलीस चौकीच्या हद्दीत हा कार्यक्रम झाला होता। यावेळेस असंख्य पुणेकरांनी, शिवसैनिकांनी, महाविकास आघाडीतील नेत्यांनी उपस्थिती लाभून अनेकांनी वेगवेगळ्या प्रतिक्रिया दिल्या। सकाळी चालू झालेला कार्यक्रम दुपारी संपला आणि दुपारी आम्ही तो बॅनर काढूनही घेतला। पण याचा भाजपने गैरफायदा घेऊन शहर विद्रुपीकरणाची केस प्रशासनाच्या माध्यमातून आमच्यावर दाखल करायचा यांनी प्रयत्न केला। पुणे शहरामध्ये आत्ता मराठी दिवसाच्या दिवशी, मराठी दिनाच्या दिवशी महाराष्ट्रामध्ये एका पक्षाने अनेक शहरात वेगवेगळ्या ठिकाणी सह्यांची मोहीम राबवली। ते पण विद्रुपीकरण का? ते सोडा, स्वच्छ सर्वेक्षणामध्ये पुण्याचा क्रमांक वर नेण्यासाठी प्रशासनाने असो किंवा सत्ताधाऱ्यांनी प्रयत्न केले पाहिजे। ते सोडा, ते प्रयत्न तर राहू द्या, ते स्वतः भिंती खराब करतात। आज पुणे महानगरपालिकेच्या माध्यमातून इथं स्वच्छ सर्वेक्षणाची ही भिंत रंगवली होती। हिला या भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी पक्षचिन्ह येथे लावलेलं का? तर लोकसभा आलेली आहे। मग लोकसभेचं चिन्ह पाहता आणि शिवसैनिक महाराष्ट्रामध्ये असो भारतामध्ये असो शिवसैनिक आक्रमकपणे उभा राहणार आहे, लढणार आहे, उद्धव ठाकरेंच्या सोबत राहणार आहे। म्हणून शिवसैनिकांना दाबण्यासाठी छोट्या छोट्या केसेस त्यांच्यावर टाकून त्यांना त्रास देण्याचा प्रकार आता सध्या चालू आहे, हे यातनं निदर्शनास येत आहे। नक्कीच, पण तुम्ही जे आंदोलन केलं ते आंदोलन नेमकं कशाच्या विरोधात होतं आणि तुम्हाला पोलिसांकडून काय सांगण्यात आलंय? गुन्हा दाखल केलाय, ह्या गुन्ह्याची पुढची कारवाई कशी असेल? तुम्ही या गुन्ह्याच्या प्रक्रियेला उत्तर कसं देणार आहात? मला आज सकाळी बोलून पोलिसांनी थोडा वेळ बसून मला एक नोटीस दिलेली आहे। या नोटीसमध्ये महाराष्ट्र मालमत्तेचे विद्रुपीकरण प्रतिबंध अधिनियम कलम 3 याच्या अंतर्गत त्यांनी केली। आता नोटीसीच्या माध्यमातून त्यांना असं आम्हाला विश्रामबाग क्षेत्रीय कार्यालयाच्या माध्यमातून एक तक्रार आली आहे आणि त्या तक्रारीला धरून विश्रामबाग पोलीस स्टेशननी म्हणजे पुणे शहर पोलिसांच्या माध्यमातून ही तक्रार नोंदवण्यात आली आणि डायरेक्ट गुन्हा नोंद करण्यात आला। म्हणजे समज पण देण्यात नाही आली, गुन्हा डायरेक्ट नोंद करण्यात आला आहे। आणि आता मला यामध्ये कोर्टामध्ये जावं लागलं यासाठी। मी आज बोललो आहे डिपार्टमेंटशी, माझे जे वकील आहेत त्यांच्याशी, आता ते बघू, आम्हाला जेव्हा तारीख देतील तर आम्ही कोर्टात जाऊ। पण असे छोटे छोटे त्रास देऊन कार्यकर्त्यांना किंवा सामान्य कार्यकर्त्याला संपवण्याचा थांबवण्याचा प्रकार हा चालू आहे, हा यातनं सिद्ध होतो। कारण मग आता जर असे जर हे भिंत रंगवणार असतील तर पुणे शहरात अख्ख्या भाजपवर तुम्ही गुन्हे दाखल करणार का? हा माझा प्रश्न असणार आहे। आता राहिला प्रश्न मगाशी तुम्ही जो विचारला तो, ते आंदोलन काय होतं? आंदोलन हे होतं की निलेश राणे पंढरपूरच्या सभेत बोलले, सागर बंगल्यावर बॉस बसलाय, आमचं कोणी काही करू शकत नाही, व्हिडिओ काढा, पोलिसांनी त्यांच्या घरी दाखवा, अनेक काय काय बरळले। तिकडे गायकवाडांनी फायरिंग केली मिंदे गटाच्या शहर प्रमुखावर। पुणे शहरामध्ये गुन्हेगारीच्या अनेक घटना घडल्या, मंत्रालयात अनेक गुन्हेगार गेले, अशा अनेक घटना तुम्ही बघितलेल्या आहेत। अशा घडत असताना कुठेतरी झुंडशाही आणि गुंडशाही थांबावी। निखिल वागळेंवर पुण्यामध्ये हल्ला झाला, ही एक प्रकारची झुंडशाहीच आहे, ही थांबवावी। यासाठी पुणेकरांचा राग, रोष आणि महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचा रोष आम्ही त्या सह्यांच्या माध्यमातून घेतला होता। पण भाजप छोट्याशा सह्यांच्या मोहिमेला घाबरला असं मला यातनं सांगायचं आहे।
नक्कीच, त्यामुळे आता भाजप या छोट्याशा सह्यांच्या आंदोलनाच्या मोहिमेला घाबरला आहे आणि त्यामुळेच ही छोटी मोठी कारवाई होत असते. मात्र या कारवाईला न डगमगता सत्ताधाऱ्यांच्या विरोधात आंदोलनं करत राहू असा विश्वास अनंत गरत यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरामन रोहित वनकट्टेसह प्रणव डमाले फॉर द पीपल न्यूज पुणे.